सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, तर 8 नंबरचा हा चॅप्टर आहे. राईट डाऊन द टायटल विथ मी, दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इट इज द व्हेरी इझी चॅप्टर, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर याचं जे वेटेज आहे मेन, हा जो चॅप्टर आहे हा 4 मार्काला आहे. अँड विथ ऑप्शन मध्ये हा चॅप्टर जो आहे तो 6 मार्कला बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणजे विचारला जाणार आहे. ओके, तर या ठिकाणी आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय, करंट इलेक्ट्रिसिटी आपण चॅप्टर एंड केलेला आहे 9th नंबरचा. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सला आपण सुरुवात करत आहोत. एक 5 दिवसामध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सला एंड करूया. याच्यामधले 4-5 पॉइंट डिलीट झालेले आहेत. ओके, तर डायरेक्टली आता सुरुवात करूया की इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय. ओके, तर वेटेज वगैरे सर्वांना कळलेलं आहे. आणि या चॅप्टर नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स नंतर आपण काय करूया, डायरेक्टली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टार्ट करूया किंवा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट आपण स्टार्ट करूया. ओके, सो 5 दिवसामध्ये हा चॅप्टर एंड होईल. एकदम इझी चॅप्टर आहे, तेवढा काही हार्ड नाहीये. आता हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर बद्दल खूप साऱ्या अफवा पसरलेल्या आहेत की हा चॅप्टर हार्ड वगैरे आहे, बट हार्ड चॅप्टर बिलकुल नाहीये, एकदम इझी आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी वी शुड अंडरस्टँड व्हॉट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय, काय असतं आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की इलेक्ट्रो म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रो. यस, एनीवन, व्हॉट इज द इलेक्ट्रो. हॅलो सर, हॅलो. यस, माईक ऑन करू नका, माईक बंद राहू द्या. ओके, हा बघा इकडं, इलेक्ट्रो म्हणजे काय असतं, व्हॉट इज द इलेक्ट्रो. इलेक्ट्रो मीन्स व्हॉट. इलेक्ट्रो मीन्स चार्ज. इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रो मीन्स चार्ज. आणि त्याच्यानंतर स्टॅटिक्स. स्टॅटिक्स म्हणजे काय, दॅट इज द रेस्ट कंडिशन. स्टॅटिक म्हणजे काय, दॅट इज द रेस्ट कंडिशन. फक्त दोनच शब्द लक्षात ठेवा. इलेक्ट्रो दॅट मीन्स द चार्ज. इलेक्ट्रो म्हणजे चार्ज आणि स्टॅटिक्स म्हणजे रेस्ट कंडिशन. इथे लक्षामध्ये स्टॅटिक्स म्हणजे रेस्ट कंडिशन आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रो म्हणजे या ठिकाणी चार्ज. ओके, एक मिनिट. सो या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा आपल्याला मिनिंग समजलेला आहे. इलेक्ट्रो म्हणजे चार्ज आणि स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशन. म्हणजे काहीच नाहीये की एक फिजिक्सची एक अशी ब्रँच आहे ज्या ब्रँच मध्ये आपण चार्जेसचा स्टडी करत असतो. काय करत असतो, ज्या ब्रँच मध्ये आपण चार्जेसचा स्टडी करत असतो, बट कोणत्या कंडिशनला, रेस्ट कंडिशनला. कोणत्या कंडिशनला, रेस्ट कंडिशनला. सो त्या ब्रँच ऑफ फिजिक्सला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणायचं. मग याची डेफिनेशन कशी येईल इंग्लिश मध्ये, दॅट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द charges at the rest condition is called as the electrostatics. Okay, so write down the definition of the electrostatics. Yes, write down the definition. It's a very easy definition and definition या ठिकाणी बोर्ड एक्झाम मध्ये विचारली जाणार नाही. So this is for just additional information. So what is the definition? The branch of physics, the branch of physics, the branch of physics, माझ्यासोबत तुम्ही लिहून घ्या, which deals with the branch of physics which deals with the study of charges at rest condition. Study of charges at a rest condition is called त्याला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणत असतो. दॅट इज द स्टडी ऑफ द चार्जेस ऍट द रेस्ट कंडिशन इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता त्याच्यानंतर काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स आहेत. कॅन यू रिकॉलचे आपण क्वेश्चन्स कव्हर करूया. कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स तेवढे काही महत्वाचे नाहीत. आता याच्यामध्ये पहिला जो कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन आहे, दॅट इज द व्हॉट आर द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. आता कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे काय, सो हिअर इज द कॅन यू रिकॉल. आता कॅन यू रिकॉल मध्ये त्यांनी पहिला क्वेश्चन विचारलाय, दॅट इज द
व्हॉट आर द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, याच्यामध्ये त्यांनी पहिला क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट आर द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. आता कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे काय, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे काय. ओके, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे दॅट इज द, जर समजा एखादा फोर्स असेल, बघा याची डेफिनेशन त्यांनी काय सांगितलंय, इफ वर्क डन बाय or against a force is independent of the actual path is called as the conservative force. ओके, आता जसं की समजा या ठिकाणी एक इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट इथं आहे, बरोबर आहे. आता या ऑब्जेक्टला तुम्ही या मार्गाने आणा किंवा या ऑब्जेक्टला तुम्ही या मार्गाने आणा, जर समजा डिस्प्लेसमेंट सेम असेल तर त्या ठिकाणी वर्क डन सेमच असणार आहे. सो दॅट इज द, त्यांनी काय म्हणलंय, इफ द वर्क डन बाय और अगेन्स्ट अ फोर्स इज इंडिपेंडंट ऑन द ऍक्च्युअल पाथ, बरोबर आहे, इज इंडिपेंडंट ऑन द ऍक्च्युअल पाथ. जर समजा वर्क डन हे इंडिपेंडंट असेल, डज नॉट डिपेंड असेल ऑन द ऍक्च्युअल पाथ, सो दॅट टाइप ऑफ फोर्सेसला आपण काय म्हणत असतो, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणत असतो. काय म्हणत असतो, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणत असतो. जास्त डीप मध्ये वगैरे याच्या जाऊ नका, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स हे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर ऑलरेडी कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक फोर्स पण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक फोर्स पण दॅट इज द, हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ओके, हा एक मिनिट. चला ठीक आहे, सर्वांना कळलं व्हॉट आर द कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे आणि मॅग्नेटिक फोर्स हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन आहे, दॅट इज द, व्हॉट इज द गॉस लॉ अँड व्हॉट इज द, नाही, सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, त्यांनी सेकंड क्वेश्चन मध्ये विचारलंय. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सर्वांना माहित आहे काय असतं पोटेन्शियल एनर्जी. येस, व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी, व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी, असं त्यांनी क्वेश्चन विचारलं. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं, दॅट इज द एनर्जी ड्यू टू द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट रिलेटिव्ह टू द अदर ऑब्जेक्ट. ओके, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन कुठं आहे आणि त्या पोझिशन मुळे, यस काय म्हणतोय मी, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन कुठं आहे आणि त्या पोझिशन मुळे जी एनर्जी असते त्या एनर्जीला आपण काय म्हणत असतो, बघा इकडं, अरे जस्ट पोझिशन मुळे जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणत असतो, पोटेन्शियल एनर्जी म्हणत असतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा या ठिकाणी काय आहे, एक पेन आहे, ठीक आहे, हा पेन आहे आणि हा पेन इथं आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी या पेनची पोझिशन इथं आहे आणि या पेनची पोझिशन थोडी वर आहे. तर या पोझिशन मुळे काय एनर्जी त्याला भेटलेली आहे, ओके, त्या पोझिशन मुळे त्याला जी एनर्जी भेटलेली आहे, दॅट इज जी एनर्जी त्याच्यापेक्षा आहे त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. मग याची डेफिनेशन काय येणार आहे, द एनर्जी ड्यू टू द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट रिलेटिव्ह टू द अदर ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द पोटेन्शियल एनर्जी. ओके, तेवढी काही डेफिनेशन इम्पॉर्टंट नाहीये, जस्ट तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, दॅट इज व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी ड्यू टू द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट रिलेटिव्ह टू द अदर ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द पोटेन्शियल एनर्जी. यस, नोट्स तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी भेटून जातील, कॅन कॉलची डिटेल, याचे जे आन्सर आहेत तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये भेटून जातील. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द गॉस लॉ. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी गॉस लॉ काय असतो किंवा गॉस थेरम काय आहे याच्याविषयी तुम्हाला विचारलंय. आता गॉस लॉ आपल्याला काय सांगतो बघा, दॅट इज द, एखादा समजा जर क्लोज सरफेस असेल, एखादा समजा आपण स्पियर घेऊया, तर या स्पियरवर किती चार्ज आहे, ओके, या स्पियरवर किती चार्ज आहे आणि हा स्पियर समजा जर एखाद्या फ्री सरफेसवर एअर मध्ये ठेवलेला आहे ज्याची परमिटिव्हिटी, याला इप्सिलॉन नॉट म्हणायचं. यस, या सिम्बॉलला काय म्हणायचं, एप्सिलॉन किंवा इप्सिलॉन नॉट म्हणायचं. ओके, वाटलं तर लिहून घ्या, कन्फ्युजन तुमचं होणार नाही. या सिम्बॉलला म्हणायचं एप्सिलॉन नॉट. ओके, तर गॉस लॉ आपल्याला काय सांगतो, दॅट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स, द नेट इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ दिस चार्ज बॉडी, म्हणजे या चार्ज बॉडी मधून जी नेट इलेक्ट्रिक फ्लक्स निघत आहे दॅट इज इक्वल टू काय असतं, नेट इलेक्ट्रिक चार्ज पर युनिट, दॅट इज द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस असतो. सो यालाच आपण म्हणत असतो गॉस लॉ म्हणत असतो, यालाच आपण काय म्हणत असतो, गॉस लॉ म्हणत असतो, किंवा यालाच तुम्ही गॉस थेरम म्हणू शकता, बरोबर आहे. ओके, सो दिस इज द एप्सिलॉन नॉट, याला लिहून घ्या. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द गॉस लॉ, गॉस लॉचं स्टेटमेंट काय बघा, दॅट इज द, बघा, द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू अ क्लोज सरफेस, म्हणजे एखाद्या क्लोज सरफेस मधून जी फ्लक्स निघत आहे, कुणाची, नेट इलेक्ट्रिक फील्डची,
थ्रू अ क्लोज सरफेस इज इक्वल टू द काय असणार आहे नेट चार्ज एनक्लोज बाय द सरफेस डिवायडेड बाय द इप्सिलॉन नॉट. इथे लक्षामध्ये दॅट इज द तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा. फाय म्हणजे काय असतं याला म्हणायचं फाय म्हणायचं, याला काय म्हणायचं फाय म्हणायचं. अँड फाय इक्वल टू असतं चार्ज अपॉन नेट इलेक्ट्रिक चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट असतं. सो दिस इज कॉल्ड ॲज द यस दिस इज कॉल्ड ॲज द याला आपण काय म्हणतो असतो गॉस लॉ म्हणतो असतो किंवा यालाच आपण काय म्हणतो असतो गॉस थेरम म्हणतो असतो. लक्षामध्ये व्हॉट इज द गॉस लॉ. आता या ठिकाणी बघा याच्यामध्ये हे काय आहे दॅट इज द बघा वेअर. आता या ठिकाणी बघा वेअर व्हॉट इज द व्हॉट इज द या ठिकाणी बघा व्हॉट इज द फाय. फाय म्हणजे काय. येस व्हॉट इज द फाय. फाय म्हणजे काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. व्हॉट इज द फाय. फाय म्हणजे असतं इलेक्ट्रिक फ्लक्स. यस व्हॉट इज द फाय. फाय म्हणजे असतं इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय. येस इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय आपल्याला अंडरस्टँड करायचंय तरच तुम्हाला कळेल या ठिकाणी गॉस लॉ तुम्हाला काय सांगतो. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला बार मॅग्नेट माहित आहे. येस सर बार मॅग्नेट माहित आहे. मग बार मॅग्नेट मला सांगा एक नॉर्थ पोल असतो एक साऊथ पोल असतो बरोबर आहे. आणि नॉर्थ पोल पासून अशी जी सॉरी मॅग्नेटिक फील्ड असते ती अशी इकडं साऊथ पोलकडे जात असते बरोबर आहे. या ठिकाणी बघा नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे अशी मॅग्नेटिक फील्ड अशी जात असते बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बघा या दोन मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. या ठिकाणी या ज्या दोन तुम्हाला लाईन दिसतात तर याला म्हणायचं दोन मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणायचं. याला काय म्हणायचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणायचं. आणि एखाद्या समजा स्मॉल एरिया आहे इथे एक समजा एक असं रेक्टँग्युलर टाइप एरिया आहे किंवा सर्क्युलर टाइप एरिया आहे. तर या सर्क्युलर टाइपच्या एरियामधून जर समजा या दोन मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जात असतील तर तुम्ही म्हणू शकता दॅट इज द फ्लक्स म्हणजे काय असतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन टू द एरिया ऑफ दिस सर्क्युलर सेक्शन ऑर द एरिया ऑफ दिस रेक्टँग्युलर सेक्शन. ओके याचा जो प्रोडक्ट असतो ई डॉट डीएस यालाच आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो असतो. म्हणजे एखाद्या एरियामधून तुम्हाला जनरल भाषेमध्ये सांगायचं गेलं एखाद्या एरियामधून अरे या ठिकाणी बघा चार्जचे तसं असतं जसं मॅग्नेटचं असतं तसं चार्जचं असतं. जर समजा या ठिकाणी प्लस क्यू चार्ज आहे तर सगळीकडे अशी इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला तिन्ही पण डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड जात असते बरोबर आहे. मग जर समजा आपण एक सर्क्युलर इथं एरिया घेतला तर या एरियामधून किती लाईन्स ऑफ फोर्स जात आहेत. ओके समजा सपोज याचा जो एरिया डीएस असेल या एरियामधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जात आहेत तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. आणि मॅथमॅटिकल भाषेमध्ये त्याला म्हणायचं फाय इक्वल्स टू ई डॉट डीएस म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स फ्रॉम द क्लोज बॉडी. ओके तर काय येणार आहे दॅट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल्स टू नेट चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट येणार आहे. अँड दिस इज द गॉस लॉ. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की फाय हे इलेक्ट्रिक फ्लक्स असतं क्यू हा नेट चार्ज असतो आणि त्याच्यानंतर इप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं या फ्री स्पेसची परमिटिव्हिटी असते. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं या फ्री स्पेसची परमिटिव्हिटी असते. यस लक्षामध्ये इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय मला यस और नो सांगा. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का. येस ओके ओके गुड. यस सर. ओके दॅट्स अ ग्रेट. तर याच्यानंतर काय करा आता वेअर मधल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या लिहून घ्या. वेअर फाय म्हणजे काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. त्याच्यानंतर क्यू म्हणजे काय असतो क्यू बी द नेट चार्ज. क्यू म्हणजे काय असतो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर एप्सिलॉन नॉट काय असतं दॅट इज द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. येस परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. फ्री स्पेसची परमिटिव्हिटी या ठिकाणी काय असते इप्सिलॉन नॉट असते. ओके त्याच्यानंतर दुसरी तुम्हाला डेफिनेशन सांगितली आताच या ठिकाणी दॅट इज द काय होतं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं बघा क्लोज इंटिग्रेशन ऑफ द तुम्हाला आता सांगितलं मी ई डॉट डीएस बरोबर आहे. याचं क्लोज इंटिग्रेशन म्हणजेच काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. आता या ठिकाणी फाय म्हणजे तुम्हाला कळलं आहे फाय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. बट या ठिकाणी ई म्हणजे काय असतं ई म्हणजे असतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. Yes, what is the E? E is the electric field intensity. What is the E? E नाही तू काय बसतो. हा एक मिनिट.
हा, सो या ठिकाणी बघा आपण कॅनोनिकलच्या क्वेश्चन्स मध्ये कुठपर्यंतचा पार्ट बघितलाय. दॅट इज द आता गॉस लॉ वगैरे आपण पाहिलेला आहे. गॉस लॉचा जो फायनल फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. हे दोन्ही फॉर्म्युले सर्वात महत्वाचे. एक डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक फ्लक्सची आणि दुसरा आहे गॉस लॉ. गॉस लॉ म्हणजे काय असतो, इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल टू नेट चार्ज अपॉन एप्सिलॉन नॉट असतं. याच्यामध्ये फाय म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. त्याच्यानंतर क्यू म्हणजे काय असतं, नेट चार्ज असतं. आणि एप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस असतं. येस, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर डेफिनेशन काय इलेक्ट्रिक फ्लक्सची, फाय इक्वल्स टू याला म्हणायचं क्लोज्ड इंटिग्रेशन. याला काय म्हणायचं, क्लोज्ड दॅट इज द क्लोज्ड. येस, क्लोज्ड इंटिग्रेशन विच इज इक्वल टू काय असतं, येस काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनटू द एरिया असतं. येस, दॅट इज द म्हणजे डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स मी तुम्हाला आता सांगितलं की एखाद्या स्मॉल एरिया मधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात, तर त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं आणि इलेक्ट्रिक फ्लक्सला चेंज केल्यानंतर करंट कसा प्रोड्यूस होतो, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये करंट काय असतो आणि करंट इलेक्ट्रिक करंट कसा प्रोड्यूस होतो, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, दॅट इज द फॅराडेज लॉ. हा, तर या ठिकाणी बघा फाय इक्वल्स टू क्लोज इंटिग्रेशन ऑफ द ई डॉट डीएस आलेला आहे. ई म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते आणि डीएस म्हणजे काय असतं, एरिया असतं. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा गॉसियन सरफेस म्हणजे काय असतं. गॉसियन सरफेस म्हणजे काही नाही, एक इमॅजिनरी सरफेस असतो विच इज अलॉंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ द चार्ज असतो, इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणत असतो, गॉसियन सरफेस म्हणत असतो. आता गॉसियन सरफेस काय असतो, डायग्राम तुम्हाला मी जेव्हा आपण ऍप्लिकेशन्स ऑफ द गॉस लॉ बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण याची डायग्राम वगैरे बघणार आहोत, तर त्या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायला भेटेल. ओके, तर सध्या पुरतं हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा सर्वांनी. दॅट इज द या ठिकाणी बघा फाय इक्वल्स टू काय आहे, फाय इक्वल्स टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. फाय म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स असतं विच इज इक्वल टू चार्ज अपॉन या ठिकाणी इप्सिलॉन नॉट असतं. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस असतं. आणि त्याच्यानंतर ही डेफिनेशन लक्षात ठेवा, दॅट इज द ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स काय असते, विच इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनटू द एरिया असतं. ओके, त्याच्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट आपण कन्सेप्ट बघणार आहोत, दॅट इज द, त्याचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ द, येस त्याचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ द गॉस लॉ. ओके, तर सर्वांनी क्वेश्चन लिहा किंवा टायटल लिहा, ऍप्लिकेशन ऑफ द गॉस लॉ. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जो क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे, फक्त आपल्याकडे 10 मिनिट राहिलेत, आपल्याकडे 10 मिनिटं बाकी आहेत. सो या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. ओके, सो याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता गॉस लॉ तर आपण स्टडी केला, पण याचे आता ऍप्लिकेशन काय आहेत. यस, गॉस लॉ चे ऍप्लिकेशन काय आहेत, ही ऍप्लिकेशन आपल्याला स्टडी करायचं. ओके, सो राईट ऑन द क्वेश्चन, दिस क्वेश्चन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. दॅट इज द ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर, दॅट इज द obtain an expression for electric field intensity. Obtain an expression for electric field intensity due to uniformly charged spherical shell. Intensity due to uniformly charged spherical shell. ओके, माझ्यासोबत काय करा तुम्ही, या ठिकाणी क्वेश्चन लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चार्जड स्पेरिकल शेल म्हणा किंवा यालाच तुम्ही या ठिकाणी हॉलो स्पियर म्हणू शकता, यालाच तुम्ही हॉलो स्पियर म्हणू शकता. दिस इज द हॉलो स्पियर. ओके, दिस इज द हॅलो स्पियर. येस, नॉट द हॅलो, इट इज द हॉलो स्पियर. येस, बघा या ठिकाणी क्वेश्चन काय दिला त्यांनी, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर, एक तुम्हाला एक्सप्रेशन ऑब्टेन करायचंय, एक तुम्हाला फॉर्म्युला ऑब्टेन करायचंय. कुणाचा, फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. येस, कुणाचा, कशा करता तुम्हाला फॉर्म्युला ऑब्टेन करायचा आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी करतात. ओके, कशामुळे, ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल. ओके, एक स्पेरिकल शेल आहे किंवा त्यालाच आपण हॉलो स्पियर म्हणूया, तर त्याच्यावर युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती तयार होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय.
येस. ओके. तर या ठिकाणी काय करा, सर्वांनी डायग्राम ड्रॉ करा. सो ड्रॉ दिस डायग्राम. आता फक्त 7च मिनिटं बाकी आहेत आणि 7 मिनिटांमध्ये ही काही होणार नाहीये. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करा, आता मीटिंगला एंड करा, लगेच जॉईन करा. म्हणजे पुढच्या आपण कंटिन्युअसली पुढच्या मीटिंगमध्ये आपल्याला काय करता येईल, पूर्णपणे आपल्याला डिस्कस करता येईल. ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉचं पहिलं ऍप्लिकेशन दॅट इज द स्पियर वाला आहे पहिलं ऍप्लिकेशन. तर स्पियरवर जर समजा युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युट झाला असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती प्रोड्यूस होते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याची डायग्राम आहे आणि डेरिव्हेशन जवळपास आहे, बऱ्यापैकी डेरिव्हेशन आहे. ओके. तर काय करा, सर्वांनी मीटिंगला एंड करा आणि त्याच्यानंतर लगेच सेम मीटिंगला जॉईन करा.